Sir, very dilapidated condition of Tilari Canal irrigation project in Sodia. Sir, हे आमचे कनाल हा पहिले सद्या तुका देव बरें करूं म्हणटा लास्ट इयर ते फ्लडिंग जावन तुवें आमच्या त्या लोकांक फायनान्शियल एसिस्टन्स दिले पूण फ्लडिंग जायना जावपाक पहिले सद्याक ते तिलारी कनाल गेल्या त्या वर्सा म्हाका लास्ट इयर आय मीन इन जुलाय सॉरी इन जुलै 24 लास्ट इयर तुम्ही सांगलेले इन की ऑक्टोबर नोव्हेंबर 24 तेजे वॉटरप्रूफिंग करतले म्हणून बट इट इज नॉट डन टील डेट सो प्रॉब्लेम कितें जाता ती लिकेज आहा त्या कनालान आख्ख्या आमच्या लोकांची सोकपिटां बसतात सेप्टिका बसतात शेतां लावंक मेळना आमचे लोक सगळे शेतकार थंयसरले सगळी बांयो भरून लोकांच्या घरांनी उदक आख्खी भिंती त्यांचे इट गेट स्पॉइल द वॉल्स ऑफ द हाउसेस सर म्हाका तूं फकत सांग केन्ना पासून हे तिलारी कनाल दॅट स्ट्रेच विच फॉल्स इन माय सोडिया विलेज विल बी वॉटरप्रूफ्ड स्वाती महाशय माजी आमदार बाय दिलाला लोक हो विषय फाटल्या सेशनाक घेतिल्लो ताजी पयलीं बी एकदां घेतिल्लो आनी त्या अनुसार मागीर लायनींग करपाचें काम जें आसा केंद्राचें तें आमी सामकें दोडामार साकून ते हांगा पर्यंत घेतिल्लें आसता तुज्या लेफ्ट बँक केंद्राक तुजी जी एरिया जी आसा पळय न्ही सडये म्हणटात थंय शिवोले थंय तोय कॅनल जो आसा ताजी लायनिंगाची टेंडर जें आसा पळय न्ही तें 15/7/2024 टेंडर काडला टेंडराचो कॉस्ट जे आसा पळय न्ही इट इज ऑलमोस्ट 9,75,30,000 रुपीज हे टेंडर जे आसा पळय न्ही आमकां फाटल्या वेळार एक्झिक्यूट करपाक मेळ्ळेना आमी नॉर्मली नोव्हेंबर डिसेंबरांत हे कॅनलाचें लायनींग काम करता आशिल्लें पूण जालें कितें डिसेंबरांत हे फाटी देर वॉज एट ओल्ड गोवा देर वॉज एक्सपोजिशन आनी त्यामुळे एक्सपोजिशनाच्या निमित्यान लाखांनी लोक गोंयांत येवपाचे आनी तांकां उदकाचे त्रास जावचे न्ही तांकांच म्हणजे विशेष करून पर्वरी सायडीन जे कोण रावतले येतले वगैरे पर्वरी कलंगूट नंतर मागीर बागा वगैरे हे भागांतल्यान जे कोण ट्युरिस्ट येवन रावतले तांकां त्रास जावचे न्ही म्हणून हे लायनिंगाचें काम आसा पळय न्ही तें आमी घेवना आतां इमिजिएटली बाय नोव्हेंबर डिसेंबर ताका एजन्सी बी सगळी फिक्स जाल्ली आसा इवन वर्क ऑर्डर हॅज बीन इश्यूड आनी नोव्हेंबर डिसेंबर आमकां कामें सुरू करून मेळटलें येस 2025 This is your assurance. Sir, this is your assurance that this year, November, December, it will be done. I always work on a commitment to myself and to my people. Yes, sir. आणि सर ते कनालान न्हू सगळी झाडां घाल्ली हा झाडां घाल्ल्या आनी सगळ्यो प्लास्टीक बॉटले येवन तिचोर शिरकोल्यात and that leads to the overflowing of canal. Please tell your officers to look into it. आख्खी झाडां व्हडली जाल्ली हा सर ते क्लीन करून झाडां कनालान येयल्ली हा ती क्लीन करून ती बॉटली शिरकोल्यात सगळ्यो त्योय क्लीन करून सांग सर नाल्यार ते ओवरफ्लो जाता आख्खे आतां कॅनल जो आसा पळय न्ही कॅनलाक आतां उदक जें आसा पळय न्ही ना आनी त्यामुळे फूल कॅनल जो आसा पळय क्लियर करपाचें दोडामाक धरून ते सकल पर्यंत हांगा पर्यंत लेफ्ट बँक आनी रायट बँक हे दोनूय कॅनल जे आसा पळय ज्या जाग्यार निवळ करपाक जाय ते निवळ करून घेतले नॉर्मली इन द मंथ ऑफ नोव्हेंबर डिसेंबर हें काम चलता झाडां आहा ती कातरूंक लाय सगळें झाडां बी सगळें कितें आसा तें थँक्यू सर दिनेश बाबू Minister on record that he has promised की तो कॅनल करतलो आमी कॉन्व्हेन्शनल तुम्ही जे एस्टिमेट करता स्पीकर सर एक कॉन्व्हेन्शनल एस्टिमेट हांकां ते सरी घालता सिमेंट घालता आनी ते मागीर डिटेरेट जावन वयता स्पीकर सर आज टेक्नॉलॉजी चेंज जाल्या जशें आमी आज म्हणटा पळय तुका काल हांवें रिक्वेस्ट केल्लो म्हाजे दोळे आतां डबल जाल्या वकलां घालून घालून आनी म्हाका हार्ड कॉपी दी म्हणून थोड्यो गोश्टी तशेंच आतां कॅनलाक लायनींग येयला स्पेशल लायनींग येयला स्पीकर सर एकदां घातले की इट हॅज गॉट अ लायफ ऑफ 15-20 years सो माझे सिंपल क्वेश्चन तुका स्पीकर सर will this new type of technology put in your GSR so that हे कॉन्क्रीट घालून जे इतले वर्सां सिपेज जाता थंयच न्ही आमच्या सायडीन कॅनल आसा आमच्या सायडीन ते सिपेज जावन जे ते सांगता पळय ते आमच्या सायडीन जाता आतां फक्त हांव ते आमच्या सायडीन कित्याक म्हणटा तिलारीचो प्रश्न म्हणून आमच्या सायडीन कित्याक म्हणटा थोडे विचारतलो पूण म्हाजो एक प्रश्न तुका विचारपाचें आहा whether new technology will be adopted and whether this technology will be replicated because
once you implement this technology, the life of this lining is almost 10 to 15 years, which is guaranteed. So whether you will be implementing in your GSR this new technology, this is my question to you, Speaker sir. Speaker sir, it's very nice, beautiful question by Mr. Cabral. Our government and myself, we are totally committed for new technology. It is not just for inlining of a canal, but in every respect, we always like to welcome the new technology, and we are open for adopting this new technology. बाबा आमचे काब्रान सांगल्या प्रमाणे तुमचे केप्यार जो कॅनल आसा पळय D1 and D2 तातूंतले एक पोर्शन जे आसा पळय सादारणशी 1 किलोमीटर वी आर गोइंग टू हॅव अ लायनिंग ऑन अ न्यू टेक्नॉलॉजी. What type lining? साधारणशे 2025-26 म्हटल्यार कंप्लीट करपाक पळयता 1 किलोमीटर जस्ट टू सी. कसले लायनिंग सर? आता खूप अशी लायनिंग होता. पॅडन आता खूप भाषेचे लायनिंग होतं. तुम्ही कसले लायनिंग वापरता? आसा पळय दॅट्स अ लिटल सॉर्ट ऑफ अ रबर टेक्नॉलॉजी विच इज टू बी युटिलायज्ड इन दॅट पर्पज. सो ती करून पळयता कशें जाता म्हणटा ती आनी इमेजिनली देन आय विल स्विच ओवर वेर एवर द कॅनल्स पर्टिक्युलरली नॉर्थ सायड साउथ सायड द कॅनल्स आर टू बी टेकन अप फॉर लायनिंग. सो साउथ सायडीच्या कॅनलाचे लायनिंग करपा आसा पळय न्ही दॅट आय विल ट्राय टू गो फॉर न्यू टेक्नॉलॉजी. बिकॉज हांव फक्त तुझे नजरे काढून दिता की असले लायनिंग दुसऱ्या स्टेटींनी वापरल्या. I will give you specifications if you want. And these linings have proven that after they are put, they have given them life. And that is my request to you that you should put this type of lining, which will give at least 10 years life. मागे तेका सिपेज जायना आमचो जो प्रश्न आसा तिजो आसा आमचो आसा तुमकां खबर आसा तो मिटतलो. If you want, I can give you specifications for you, sir. यू आर मोस्ट वेलकम. बिकॉज मिस्टर काब्राल जो आसा पळय न्ही ताणें ताका जे कितें खबर आसता तें दिवचें कारण देर आर डिफरंट टेक्नॉलॉजीज. इट्स नॉट जस्ट 1 and 2 technology. There are different technology which can be adopted as and when required. Like. त्यांची धाडलेली. स्पीकर सर हांव मिनिस्टराको एक जाण जावपा सोदिता आनी विचारपा सोदिता की द प्रिवियस एस्टिमेट ऑफ दीस प्रोजेक्ट वॉज 12.1 crore टू लाइन द कनाल which remained pending for approval. Now a fresh estimate is come which is around 9.75 crore. So what justifies this revised cost? मुगे क्वेश्चन एकू सिंप्लिफाय की process efficiency with accountability is not happening. It's not only about this department, it's in all these kind of departments which we all are facing. एक estimate कोताय ती तशी उरता मागीर परत रिवाइज एस्टिमेट जाता आनी हे प्रोसेसान आमगे 3-3.5 वर्सांय काबार जाताय आनी आकोट टर्म काबार जाता. सो वी नीड सम जस्टिफिकेशन की प्रोसेस एफिशियन्सी विथ अकाउंटेबिलिटी इज नॉट हॅपनिंग वेर दिस पर्टिक्युलर केस इज कन्सर्न. हेजे मातशें कितें क्लॅरिटी मिनिस्टरान दिवची. बिकॉज सर एक फर्स्ट ऑफ ऑल म्हटल्यार इस्टिमेट करता आनी उरता म्हणटा पळय न्ही ते फाटल्या 3 वर्सां तरी जावं ना. जे इस्टिमेट्स केल्यात पळय न्ही मोस्टली आय हॅव सीन दॅट 2-3 म्हयन्या भितर 6 म्हयन्या भितर ते टेंडर करून काम सुरू जाल्लें आसा. म्हाका दिसना की ह्या हावसा भितर असो कोणी एमएलए आसा पर्टिक्युलर जो सांगतलो की ना आमचें काम जावूच ना अशें म्हणून एक्सेप्ट संकल्प आमोणकर. एक्सेप्ट संकल्प आमोणकराचे कॉस्ट्यूम आसा थंय म्हणजे तितलें सारकें जालें ना कामाचें आनी परस्यू जालें ना. बट स्टील आय एम टेकिंग interest in that constituency because he should not suffer and his people should not suffer. Yes. बाकीच्या What justifies the lower cost? 12 कोट्या पयलीं केले 9 कोट्या जाल्या. कित जस्टिफिकेशन आहा? लाइन करप सेम पयलीं 12 कोट्या एस्टिमेट केल्ली ती 12 कोट्या एस्टिमेट तशी दोली आतां 9 कोट्या एस्टिमेट केली. शिमीट उणी जालें, बेत उणी जालो, लोखंड उणी जालें, कित उणी जालें, प्रेस उणी जालो, उणी करपाक एस्टिमेट. जस्ट लिसन तातूंत भितर एखादी लेंथ कमी जाली आसतली क्वालिटी जी आसा पळय न्ही ती जावं ना कमी लेंथ एखादी कमी जाली आसतली कळ्ळें ना आनी ताका लागून तो एस्टिमेट कमी जालो आसतलो. Speaker sir, just very specific. You mentioned about 9.75 crore of this RCC lining for this particular canal. I just want to know the agriculture area that will be irrigated using this particular. Do you have any figures of the agriculture? It is only for irrigation, correct? Both. Is it only for irrigation? Agriculture, 9 crore 70 lakh mon. How many people are going to benefit from that? As part for your kind information, specific, not the total thing. I know you've gone on in the total thing, but I want specifically what are the total number of beneficiaries? See, Speaker sir, युरीन जे विचारला पळय न्ही आमी किलोमीटर वायज बेनिफिशरीज कितले आसात कशे आसात ते ना. बट एट द सेम टायम आय वूड टेल यू एंड ऑल्सो रिक्वेस्ट द ऑनरेबल मेंबर्स फ्रॉम दीस हाऊस जे जाग्यार आमचो कॅनल वता कॅनलाच्या बाजून जर फेलो लँड आसा जर जायत जाल्यार म्हजे कडल्यान आमच्या डिपार्टमेंटा कडल्यान आनी सरकारा कडल्यान जितलो कितें आधार जाय तो आमी दितले. फॉर एग्जाम्पल इन द लास्ट
ऑलमोस्ट 3-4 मंथ्स आम्ही नॉर्थाक 15 लाख स्क्वेअर मिटर जमीन ही आम्ही कल्टिवेट करपाक घेतिल्ली आसा. हांवें म्हजे पद्दतीन तांकां थोडीशी मदत केल्ली आसा. मया सारकेल्याक आमी जवळ जवळ 30-35 crores खर्च करून ब्युटिफूल नेटवर्क तयार केल्लें आसा आनी थंय जवळ जवळ 700 हेक्टर जमीन ही आमी कसपाक घेतिल्ली आसा. आय एम कमिशनिंग that project on 14th of this month, that is August. तर थंय सादारणशी जमीन जी आसा पळय न्ही म्हणजे जी कमांड एरियेन जमीन आसा पळय आय डू अंडरस्टँड युअर कन्सर्न की इतले पयशे खर्च केले नंतर त्याचो फायदो जातलो की ना म्हणटा तो. इट्स देर आर 2 things. एक उदक पिवपा संबंधी कंटिन्युअस फ्लो हॅज टू बी देर. दॅट इज वॉट वी आर गोइंग टू एन्श्योर आउट ऑफ दीस. आणि त्या बरोबर इरिगेशनाक जे जाग्यार शक्य आसा आणि शेतकऱ्यांक मोटिवेट करून ते करपाक जाय आणि त्यानुसार आम्ही नॉर्थाकच जवळ जवळ 15 लाख स्क्वेअर मिटर जमीन ही आम्ही कल्टिवेट करपाक घेतली आसा. तातूंतली मेजर काही पोर्शन जे आसा पळय न्ही ते आमचे पेडणेच्या तालुक्यात आसा. वारखंडे आणि नागजार ह्या गांवांनी आसा. तर तुमचे हेवटेन सावथाक सुद्दां कॅनलाच्या सायडीन जी आसा पळय न्ही ती जर समजा डेव्हलप करपा असेल तर घेवपाक जाता. सर उल्लेख इतलोच की we should not go blind. We should have some figures, some survey done of the benefits. If you take this and possibly ask your department to redesign accordingly, where the benefit kitlo jata, accordingly the whole line. Specifically, I am speaking on this since you all have no figures. I am saying. See, Speaker sir, तांचो कन्सर्न जो आसा कळटा म्हाका. उदक आसा तें शेतकऱ्यांक मेळपाक जाय, शेतकऱ्यांनी बागायती किंवा शेत लावणी करपाक जाय. आय एम ऑल फॉर इट. पूण ते करपा संबंधी म्हाका दिसता की लोकल आमचे इलेक्टेड लोक आसात पळय न्ही तुमी सरपंच आसूं जिल्हा पंचायत मेंबर आसूं हांणी थोडोसो इनिशिएट घेवपाक जाय. दुसरें म्हटल्यार ही जी डिटेल्स म्हटल्यार पळय न्ही वी हॅव गॉट द डिटेल फिगर्स की नॉर्थ सायड प्रत्येक कॅनलाक कितली कमांड एरियेंत कितली बेनिफिशरीज आसात म्हणटा ते आमचे कडेन आसा ते फिगर्स. वी हॅव गॉट दोज फिगर्स. इफ यू वॉन्ट आय कॅन गिव इट लेटर. दुसरें बाब वेंजीन जे विचारले पळय न्ही जे अबाउट द टेंडर कॉस्ट. द अमाउंट ऑफ द टेंडर वॉज 11.74 crores. 16% below gela contractor and that's why the cost has come down to 9.75. तुम्ही पळयतात GNH.